नमस्कार, न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। संच मान्यता दुरुस्तीचे अधिकार जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना द्या, मुख्याध्यापक संघ आक्रमक। नागपूरच्या महामंडळ सभेत मागणी। नाशिकसह राज्यातील अनेक शाळांच्या संच मान्यता दुरुस्ती मागील 3-4 वर्षापासून प्रलंबित आहेत। यासाठी मुख्याध्यापक लिपिक यांना पुणे येथील संचालक कार्यालयात चक्रा माराव्या लागतात। चक्रा मारून ही संच मान्यता दुरुस्तीसाठी मुख्याध्यापकांना वेठी धरली जाते। हे थांबवण्यासाठी संच मान्यता दुरुस्तीचे अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना द्यावेत या मागणीसाठी मुख्याध्यापक आक्रमक झाले आहेत। या संदर्भात शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत 10 जानेवारी रोजी शिक्षण मंत्र्यांची चर्चा घडवण्याचे आश्वासन दिले आहे। नागपूर येथे झालेल्या मुख्याध्यापक सहविचार सभेत या मागण्या मांडण्यात आल्या आहेत। त्यासाठी नाशिकमधून सचिव SV देशमुख, अशोक मोरे, शत्रुघ्न बिडकर, विलास बाळसावकडे, दत्तात्रय कदम मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। संच मान्यताकरता विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची सक्ती करण्यात येऊ नये यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। शिक्षण आयुक्त मांढरे यांना निवेदन दिले असता 10 जानेवारी रोजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे। दरम्यान माध्यमिक शाळांमध्ये दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी रिक्त पदावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती करण्यात यावी। 2008 नंतर 100% अनुदान असलेल्या व अंशतः अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदान सुरू करावे। मुख्याध्यापकांना 7व्या वेतन आयोगात केंद्राप्रमाणे मुख्याध्यापकांची वेतन श्रेणी लागू करावी। 100 पट संख्येच्या आत असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद कायम ठेवावे। त्यांना अतिरिक्त करण्यात येऊ नयेत। दत्तक शाळा योजना रद्द करावी आदी विषयावरती यावेळी वादळी चर्चा झाली।